ज्वारीच्या पिठाचे मस्त खमंग खुसखुशीत भरपूर पालेभाज्या वापरून पौष्टिक थालीपीठ रेसिपी आज आपण पाहणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करूया। थालीपीठसाठी आपण एक वाटण तयार करतोय। त्यासाठी इथे 10 ते 11 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 चमचा धने, 1 चमचा जिरं, 15-16 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे। आता हे आपल्याला मिक्सरवर बारीक करून म्हणजे जाडसर वाटून घ्यायचं आहे, पाणी न टाकता। तर हे मी पाणी न टाकता जाडसर वाटून घेत आहे। तर मिरच्यांचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करतो, पण एवढ्या मिरच्या या रेसिपीला पुरेशा होतात, खूप छान होतात थालीपीठ। तर पाणी न टाकता जाडसर वाटण करून घेतले, बाजूला ठेवले। आता थालीपीठसाठी आपण पालेभाज्या घेतलेल्या आहेत। तर इथे आपण कांदापात घेतलेली आहे, कोथिंबीर घेतली, पुदिना घेतलाय, मेथी घेतली, पालक घेतली आणि आपण इथे शेवग्याची पानं घेतलेली आहेत। तर शेवग्याची पानं खूप पौष्टिक असतात, त्यामुळे थालीपीठमध्ये नक्की वापरावी, खूप छान होतं थालीपीठ। तर सर्व भाज्या मी धुवून चिरून घेतलेल्या आहेत, माझ्याकडे आहेत म्हणून मी घेतल्यात। या माझ्या गच्चीवरील बागेतील कुंडीतला भाजीपाला आहे, माझ्याकडे जेवढ्या आहेत तेवढ्या मी वापरल्यात। तुमच्याकडे ज्या असतील भाज्या त्या तुम्ही वापरू शकता, किंवा भाजीपाला नसेल तर फक्त कोथिंबीर टाकून सुद्धा खूप छान थालीपीठ होतं। जर या सर्व भाज्या नसतील तुमच्याकडे तर कोथिंबीर भरपूर टाकायची थालीपीठमध्ये, तरीही खूप छान होतं सेम हीच रेसिपी वापरून। तर माझ्या ह्या गच्चीवरील भाज्या आहेत। तुम्ही जर माझा कालचा व्हिडिओ नसेल पाहिला गच्चीवरील बागेचा तर तो नक्की पहा, मी त्यामध्ये सांगितलं होतं मी थालीपीठ रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। तर आता परात घेतली, परातीमध्ये 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतल्यानंतर 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। सर्व पीठ मी एकाच वाटीने मोजून घेतलेली आहे, तुम्ही तुमच्याकडे घरातली जी कुठली वाटी असेल त्याने मोजून घ्या। 2 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ असं प्रमाण घेतलेलं आहे पिठांचं। आणि आता इथे 1 वाटी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। तर कांदा भरपूर टाकायचा, त्यामुळे खूप छान थालीपीठ होतं, चव येते खूप छान। तर 1 वाटी मी कांदा चिरून घेतलेला टाकलेला आहे। आता अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे, ओवा चोळून टाकायचा म्हणजे छान चव येते। आता ओवा टाकल्यानंतर यामध्ये पांढरे तीळ टाकत आहे 1 चमचा, मी वर्ण नंतर वापरणार आहे त्यामुळे पिठामध्ये 1च चमचा टाकलेला आहे। तर बारीक चिरून घेतलेला पुदिना, बारीक चिरलेली मेथी, कांदापात, पालक, कोथिंबीर आणि शेवग्याची पानं घेतलेली आहे आणि मेथीसुद्धा घेतलेली आहे। तर शेवग्याची पानं आवर्जून टाकावी थालीपीठमध्ये, खूप छान चवीला थालीपीठ होतं आणि खूप पौष्टिक होतं। जेवढ्या आपल्याकडे पालेभाज्या असतील त्या आपण टाकू शकतो, किंवा एकच कुठली पण पालेभाजी टाकून सुद्धा थालीपीठ बनवू शकतो। पण इथे मी सर्व भाज्या वापरलेल्या आहे ज्या माझ्या गच्चीवरील बागेत आहे त्या। आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या ज्या असतील त्या टाकू शकता। आणि काहीच नाही टाकल्या भाज्या तर फक्त कोथिंबीर जास्त वापरून थालीपीठ बनवू शकता। आता थालीपीठ वातड होऊ नये म्हणून याच्यामध्ये 3 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल गरम केलेलं नाही, थंडच तेल आहे। तर 3 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल आवर्जून टाकावं म्हणजे थालीपीठ वातड होत नाही, छान मऊ आतून मऊ राहतं आणि वरनं खुसखुशीत होतं थालीपीठ। आता हे जे वाटण केलेलं आहे आपण, धने, जिरे, हिरवी मिरची, लसूण, आलं पाणी न टाकता ते टाकलेलं आहे वाटण, पूर्ण जेवढं केलं ते सर्व टाकले। आणि आता पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, पाणी लगेच टाकायचं नाही कारण पालेभाज्यांमध्ये ओलसरपणा असतो, आपण जर लगेच पाणी टाकलं तर खूप पातळ होऊ शकतं हे थालीपीठचं पीठ। आता मी कोरडंच पहिलं मिक्स करून घेतले, आता थोडं थोडं पाणी टाकत पीठ मळून घेत आहे। तर खूप जास्त घट्ट पीठ मळायचं नाही किंवा खूप पातळ पीठ मळायचं नाही, तर मध्यम असं पीठ मळून घ्यायचं आहे। हे पहा, थोडं थोडं पाणी टाकत मी असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि लगेचच आपल्याला थालीपीठ करून घ्यायचे। हे पीठ असं भिजत किंवा मुरत ठेवायचं नाही, कारण मग हे पातळ होऊ शकतं, कारण आपण याच्यामध्ये कांदा वापरलाय, पालेभाज्या वापरल्यात। तर जास्त वेळ ठेवल्यामुळे काय होतं, त्या पालेभाज्यांमुळे आणि कांद्यामुळे पीठ ओलसर होतं आणि पाणी सुटतं पिठाला, पातळ होतं, म्हणून मग लगेचच करायला घ्यायचं, ठेवायचं नाही। आता गॅसवर तवा ठेवलाय, इकडे मी पोळपाट घेतलाय, त्याच्यावर ओला करून रुमाल घेतलाय आणि वरनं थोडं अजून पाणी टाकलं, रुमालावर ओला करून घेतला म्हणजे काय होतं, थालीपीठ तव्यावर लगेच निसटतं, असं चिकटून राहत नाही। आता एक गोळा घेतलेला आहे थालीपीठाच्या पिठाचा। तर आता गोळा आपल्याला पाण्यात बोट बुडून बोटाने असे थापून घ्यायचं आहे, थालीपीठ थापून घ्यायचं आहे। आता थालीपीठला लावायला मी तीळ पण घेतलेलं आहे, पांढरं तीळ। आता पाण्यात बोट बुडून मी थालीपीठ असं थापून घेत आहे, हाताला चिकटू नये म्हणून पाण्यात बोट बुडवायची आणि वरनं थोडंसं पांढरं तीळ टाकलेलं आहे। तर खूप छान खमंग थालीपीठ होतं वरनं जर असं पांढरं तीळ टाकल्यानंतर। आता पाण्यात बोटं बुडवत बुडवत मी आता थालीपीठ छान पातळ थापून घेणार आहे। आता तुम्हाला कितपत जाड किंवा कितपत पातळ थालीपीठ आवडतं त्यानुसार थालीपीठ थापायचं। इथे मी पातळ थालीपीठ थापून घेणार आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने थालीपीठ चांगलं जेवढं पातळ करायचं तेवढं पातळ करायचं, किंवा जाड ठेवायचं असेल तर जाड ठेवायचं। तर या अशा पद्धतीने मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे, बऱ्यापैकी मोठं थालीपीठ झालेलं आहे आणि छान पातळ थापून घेतलेलं आहे। आता वरनं पुन्हा थोडंसं तीळ लावत आहे
तीळ लावल्यामुळे खूप छान चव येते थालीपीठची। तुम्हाला आवडत असेल तरच लावा, नसेल आवडत तर नाही लावलं तरी चालतं। आता थालीपीठ थापून झाल्यानंतर हे असे ना होल करून घ्यायचे आहेत, म्हणजे थालीपीठ छान खमंग खरपूस भाजलं जातं आणि आतपर्यंत चांगलं शिजलं जातं, भाजलं जातं। तर पहा मी एवढ्या जाडीचं असं थालीपीठ थापून घेतलेलं आहे। आता तवा गरम झाल्यानंतर आपल्याला थालीपीठ आहे ना टाकून घ्यायचं आहे तव्यावर। तर तवा गरम झाल्यावर त्याला तेल लावायचं, थालीपीठ चिकटू नये म्हणून। पहिलं थालीपीठ असलं ना थोडंसं चिकटण्याची शक्यता असते, त्यामुळे तेल लावून घ्यायचं। आणि थालीपीठसाठी थोडंसं जास्तीचंच तेल लागतं, त्यामुळे छान खरपूस थालीपीठ भाजले जातात। कमीत जर तुम्ही तेल लावलं तर खरपूस भाजले जात नाही। आता तव्याला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि आता थालीपीठ टाकून घेत आहे। तर थालीपीठची बाजू तव्याच्या बाजूला केली आणि रुमाल पलटी केलेला आहे आणि अलगद असा रुमाल काढून घ्यायचा। आपण रुमालाला पाणी लावलं होतं, ओला केला होता रुमाल, त्यामुळे लगेचच थालीपीठ तव्यावर टाकता आलं। आता वरनं थोडंसं तेल सोडलेलं आहे आणि मध्ये जे होल केले त्याच्यामध्ये एक दोन दोन थेंब तेल सोडून घ्यायचं, साईडने सुद्धा तेल सोडून घ्यायचं। आणि हे थालीपीठ कोरडं पडू नये, याला क्रॅक जाऊ नये म्हणून आपण याच्यावर झाकण ठेवायचं। साधारण 1 ते 1.5 मिनिटं आपण झाकण ठेवून थालीपीठची खालची बाजू भाजून घ्यायची। तर मीडियम गॅसवर आपण ही भाजून घ्यायची। खूप जास्त मोठा गॅस करायचा नाही किंवा खूप कमी पण करायचं नाही। तर मध्यम गॅसवर मी आता हे थालीपीठ असं एक साईडने भाजून घेतलं आहे। आता मी थालीपीठच्या सर्व बाजू मोकळ्या करून पलटी करून घेतलेलं आहे थालीपीठ। तर पहिलं थालीपीठ असलं ना थोडंसं पलटताना थोडं चिकटतं, पण तिथून पुढे जेवढे आपण थालीपीठ बनवू ते सर्व चिकटत नाही। तर हे पहा, अशा पद्धतीने मी एक बाजू भाजून घेतलेली आहे। आता मध्ये पुन्हा थोडं तेल सोडलेलं आहे, छान खरपूस थालीपीठ भाजलं जावं म्हणून। तर अशा उलटसुलट करत थालीपीठ भाजून घ्यायचे। आता हे थालीपीठ भाजून होतंय तोपर्यंत मी दुसरं थालीपीठ थापून घेत आहे। पुन्हा मी रुमाल ओला करून घेतला आणि मग त्याच्यावर थालीपीठचा गोळा ठेवला, बोटाने थापून घेत आहे मी, जेवढं लागतंय तेवढं पातळ। थालीपीठ थापताना प्रत्येक वेळेस रुमाल ओला करणं गरजेचं आहे, नाहीतर तव्यावर थालीपीठ टाकताना व्यवस्थित निघत नाही, रुमालाला चिकटतं। आता पोळपाटावरच थालीपीठ थापून झालेलं आहे, त्यावर मी आता तीळ टाकून घेतलेले आहे आणि तीळ चिकटून राहावे म्हणून पुन्हा एकदा थोडंसं थापले आणि आता मध्ये होल करून घेत आहे, चारी बाजूला होल करून घेतलेले आहे। तोपर्यंत इकडलं आपलं थालीपीठ भाजून झालेलं आहे। तर मस्त खमंग खुसखुशीत असं आपलं थालीपीठ भाजून झालेलं आहे। भरपूर पालेभाज्या वापरून केलं आहे, त्यामुळे खूप छान लागतं हे थालीपीठ। तर आता हे भाजलेलं थालीपीठ मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। तर खूप छान खमंग खुसखुशीत आणि अजिबात वाटतड लागत नाही हे थालीपीठ। कोरडं जरी तुम्ही नुसतं खाल्लं, काही चटणी वगैरे काही नसलं ना तरी कोरडं खायला सुद्धा खूप छान लागतं, नुसतंच खायला। आता थालीपीठ काढल्यानंतर तव्याला पुन्हा तेल लावलं आणि थालीपीठचा रुमाल पलटी करून घेतलेला आहे। अलगद रुमाल काढून घ्यायचा। तर तुम्ही पाहू शकता किती सहज रुमाल निघालेला आहे, कारण आपण रुमाल छान ओला करून घेतला होता। जर रुमाल ओला केला नाही ना तर अजिबात थालीपीठ लवकर निघत नाही, चिकटून राहतं रुमालालाच। तर आता तेल सोडलेलं आहे, होल्समध्ये एक दोन दोन थेंब तेल सोडलं, साईडने पण तेल सोडलं आणि आता वरनं पुन्हा झाकण ठेवलेलं आहे, म्हणजे वरची बाजू जी असते ती वातड होऊ नये, क्रॅक जाऊ नये म्हणून। ही टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवा, झाकून ठेवायचं 1 ते 2 मिनटं। आता 1 ते 2 मिनटानंतर झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आता थालीपीठची ना एक बाजू, खालची बाजू भाजून झालेली आहे। आता आपण हे पलटी करून घेणार आहे, त्याच्या आधी मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि आता हे सर्व बाजूने मोकळं करून पलटी करून घ्यायचं आहे। तर हे पहा, असंच उलटसुलट करत आता आपण हे थालीपीठसुद्धा भाजून घेणार आहे। तर मी सांगितलेल्या जे मिश्रणाचं प्रमाण आहे पिठांचं, त्याच्यामध्ये ना साधारण 8 ते 9 थालीपीठ होतात। चांगली गच्च वाटी भरून दाबून दाबून वाटी भरून घ्यायची, म्हणजे आपण इथे तुम्ही पाहू शकता थालीपीठ छान खरपूस भाजलेलं आहे। आणि असं ना उलटण्याने दाबायचं, तुम्हाला जर खरपूस थालीपीठ पाहिजे असेल, म्हणजे जिथे कुठे थोडंसं जाड राहिलं असेल तिथे दाबायचं, म्हणजे ना तिथंसुद्धा व्यवस्थित भाजलं जातं आतपर्यंत खरपूस। तर हे अशा पद्धतीने मी हे सुद्धा थालीपीठ भाजून घेतलेलं आहे। तर 2 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ वापरून आणि पालेभाज्या वापरून आपण साधारण 8 ते 9 थालीपीठ तयार होतात या मिश्रणामध्ये। आणि चांगलं दाबून दाबून वाटी भरताना दाबून घ्यायचं पीठ, म्हणजे छान मोठ्या साईजचे 8 ते 9 थालीपीठ तयार होतात। तर आता इथे मी 2 बनवून घेतलेले आहेत, आपलं दुसरं पण थालीपीठ भाजून झालेलं आहे खरपूस। आता मी 2च दाखवलेले आहे, बाकीचे मी नंतर करणार आहे। तर तुम्ही पाहू शकता किती छान खमंग खुसखुशीत असं आपलं थालीपीठ भाजून घेतलेलं आहे। आणि आता हे थालीपीठ दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत किंवा खोबऱ्याची चटणी असते त्याच्यासोबत खाऊ शकतो, किंवा लसणाची चटणी असेल तरीही खाऊ शकतो। वरनं मी थोडंसं इथे बटर टाकलेलं आहे, अमूल बटर, आणि लोणचं घेतलेलं आहे। तर
आता उरलेले थालीपीठ मी हा व्हिडिओ झाल्यानंतर लगेचच करणार आहे. तुम्हाला फक्त 2 दाखवलेले आहेत. तर तुम्हाला मी तोडून दाखवते. किती छान असं सहज तुटलेलं आहे. वरनं खुसखुशीत झालेलं आहे आणि आतून छान मऊ लुसलुशीत आहे आणि वातडसुद्धा लागत नाही. लोणच्याबरोबर खूप छान होतं हे थालीपीठ लागतं. दह्याबरोबर खाऊ शकतो, चटणीबरोबर खाऊ शकतो किंवा टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकतो किंवा नुसतं कोरडंसुद्धा खायला एवढं भारी लागतं. अजिबात वातड लागत नाही आणि भरपूर पालेभाज्या वापरल्यामुळे इतकं पौष्टिक होतं ना. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये काही भाज्यांचं प्रमाण कमी जास्त आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो. ज्या भाज्या असतील त्या टाकू शकतो. मुलं ज्या भाज्या खात नाही त्या टाकू शकतो किंवा भाज्या नसतीलच तर कोथिंबीरसुद्धा वापरून थालीपीठ बनवू शकतो आपण. हे भरपूर कांदा आणि कोथिंबीर टाकली ना तरीही खूप छान होतं. तर मस्त भरपूर पालेभाज्या वापरून पौष्टिक असं ज्वारीचं थालीपीठ तयार झालेलं आहे. तुम्ही बनवून पहा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.